तर मागच्या वेळेस मी फुल स्क्रीनमध्ये एक बर्थडे बॅनर डिझाईन केला होता आणि त्यानंतर मला मेसेज आले की दादा एक स्ट्रोकवर पण व्हिडिओ होऊ दे, जो आपण टेक्स्टला इफेक्ट देतो स्ट्रोकवाला, तो कसा द्यायचा ते सांगा. तर आजचा व्हिडिओ खास त्याच्यासाठी बनवलेला आहे मी. तर फोटोशॉप ओपन करून घेतो आणि हे पण फुल स्क्रीनचाच एक डिझाईन होती आणि तुम्हाला मी ह्याचं सांगितलंच आहे की कसं तुम्ही ॲड करू शकता, कसं तुम्ही सॉलिड कलरवर खेळू शकता. आता इथं तुम्ही बघू शकता, इथं मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेलं आहे. ह्याला जर मी डबल क्लिक केलं ना तर इथं सर्व तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे सगळं दिसन नाही का, सॉलिड कलर पण दिसन. तर ह्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट का केलं होतं, कारण आपल्याला जो नॉईस इफेक्ट दिसतोय बॅकग्राऊंडला पूर्ण असा, तो मी फिल्टरमधून दिला होता. इथून ॲड नॉईस केला होता, हे बघा असा. तर ह्याने काय होतं, आपलं बॅकग्राऊंड पूर्ण असं HD आणि थोडंसं नॉईस ॲड होती, जे मुंग्या मुंग्या टाईप तुम्हाला दिसते. मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे आपलं नॉर्मल बॅकग्राऊंड आहे, जेव्हा आपण ह्याला नॉईस ॲड करतो ना, आपलं बॅकग्राऊंड पूर्ण असं शार्प होतं बघा ह्या टाईपमध्ये. आणि ह्याचा इफेक्ट नाही का खूप भारी दिसतो. खूप जण यूज करतात किंवा एक्स्ट्रा इफेक्ट पण ॲड करतात फ्रीपिकवरनं घेऊन किंवा पिंटरेस्टवरनं घेऊन. तर आपण हे स्किप करू आता. बॅकग्राऊंडचं तर मी तुम्हाला मागं सांगितलेलंच व्हिडिओमध्ये. आज फक्त आपण टेक्स्टला स्ट्रोकवाला इफेक्ट कसा द्यायचा ना ते बघूया. तर इथं मी एक नाव टाईप करून घेतो. मी मयूरच टाईप करून घेतो, कारण ही डिझाईन मी नाही का मयूर शेंगाळे म्हणजे माझा भाचा आहे त्याची बनवली होती. तर मी मयूरच टाईप करून घेतो इथं. आणि ह्याला ना का Ctrl+10 याची साईज वाढवून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचं, याचं डुप्लिकेट करतोय मी खाली आणि शेंगाळे नाव असं टाकून घेतलेलं आहे. तर मी काय केलं होतं, जे शेंगाळ्याचं जे वरचा जो टिंब आहे तो मी नव्हता घेतला, आपण एक्स्ट्रा टाकला होता नंतरून. आपण तसंच करूया. आता आपण काय करूया, थोडं असं नाही का म्हणजे थोडं खाली घेतोय मी टेक्स्टला, कारण मी वेगवेगळं केलेलं आहे. थोडंसं खाली घेतोय आणि ह्या दोनला मी सिलेक्ट करतोय आणि ग्रुप करतोय. आता ग्रुप केलं की त्याला काय करायचं आहे, स्ट्रोक ॲड करायचं आहे. तिथं मी असं स्ट्रोक ॲड करतोय आणि इथं साईज वगैरे अशी नॉर्मल 32 वगैरे ठेवतोय आणि कलर तुम्हाला पाहिजे तो घ्या तुम्ही. आता सध्या तुम्हाला दिसलं पाहिजे नाही का, तर स्ट्रोक ॲड केलेला आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्टला आणि स्ट्रोकला ना वेगळं करायचं आहे. तर वेगळं करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण जे स्ट्रोक ॲड झालं आपल्या इथं इफेक्टमध्ये, त्या ह्या स्ट्रोकवर राईट क्लिक करू नका, क्रिएट लेअर करायचे. त्यानंतर काय होईल, तुमचं जे टेक्स्ट आहे ना ते वेगळं होईल आणि तुमचा स्ट्रोक वेगळा होईल. तर आपल्याला आता काय करायचं आहे, टेक्स्टला थोड्या वेळसाठी ना हाईड करायचं आहे. हाईड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचं स्ट्रोक आहे जे आपण क्रिएट लेअर केलेलं आहे, लेअरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, त्या लेअरला क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला ब्रश घ्यायचा आहे. आणि ब्रश घेताना तुम्हाला काय करायचं आहे, ज्याची हार्डनेस आहे ना ती पूर्ण 100 करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला इथं फील करायचं आता त्यासाठी. आणि डिझाईनमधलाच कलर म्हणजे स्ट्रोकला जो कलर आहे ना तो आपण आय ड्रॉपर टूल्स आहे आपला, शॉर्टकट की आय दाबलं की येतो तो टूल्स, त्यांनी कलर घ्यायचा आहे. त्यानंतर जो ब्रश आहे आपला, त्याला मी तुम्हाला बोलले हार्डनेस पूर्ण करायची, तर पूर्ण करून घ्यायची आणि इथं असा मारायचा आहे. जे आपलं दिसतंय तुम्हाला इथं मध्ये मध्ये राहिलेलं आहे ते पूर्ण स्ट्रोक आपण हे नाही केलेलं आहे, ते पूर्ण हे करून घ्यायचे. आणि जर तुम्हाला जर कळालं पाहिजे की आपण पूर्ण फिल केलं का नाही, त्यासाठी काय करायचं, कंट्रोल दाबून इथं क्लिक करायचं. आता तुम्ही बघू शकता, समजा आपलं इथं मध्ये कुठं राहिलं, समजा आता मी इरेजर टूल घेतो आणि एक छोटा ब्रश करून नाही का इथे टिपका देतो असा एक दोन. आणि जर आपण कंट्रोल दाबून सिलेक्ट केलं नाही तर तुम्हाला दिसन डायरेक्ट असं सिलेक्शन होईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण असं इरेज करायचं आणि परत कंट्रोल दाबून इथं बघायचे कुठं राहिले का. तर एवढं झालं. त्यानंतर परत टेक्स्टला आणायचं आहे. आता हे झालं, टेक्स्टला आणलं, खाली स्ट्रोक पण रेडी झाला आपला. पण आता आपल्याला काय करायचं, स्ट्रोकला आणि वरचा टेक्स्टचा जो ग्रुप केला आपण त्याला पिन मारून घ्यायचा आहे. आता पिन मारल्यानंतर मी काय करतो, Ctrl+T करतो आणि कंट्रोल दाबून नका हे थोडंसं वरती करतोय, सरळ नकोय आपल्याला, थोडंसं वाकडं करून घेतो मी टेक्स्टला, जास्त नाही थोडं, जेणेकरून आपली डिझाईन पण जरा नाही का व्यवस्थित आणि भारी दिसन थोडी, आणि साईज पण वाढून घेते थोडी. आता एवढं तर झालं. ह्याच्यानंतर काय करायचं, बॅकग्राऊंड सोबत मॅच कसं करायचं स्ट्रोकला, तर काय करायचे तुम्हाला मी बोलले, तुमचं जे काय बॅकग्राऊंड असेल खाली यूज केलेलं त्याला सर्वांना तुम्ही कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं असं, आणि कॉपी करून तुम्हाला काय करायचं, जे स्ट्रोक आहे ना तुमचं त्या स्ट्रोकच्या वर पेस्ट करायचे
आणि पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करा किंवा मग डायरेक्ट अल्ट दाबून क्लिपिंग मास्क करा. तुम्ही कसं बी करू शकता. शॉर्टकट की वापरा, जास्त ह्याच्यात नाही जायचं आपल्याला. शॉर्टकट कीच वापरा. अल्ट दाबायचं आणि खालच्या लेअरला मास्क करायचं. आता मास्क झाल्यानंतर काय करायचंय, आता मेन विषय इथं आहे सगळा. तुम्हाला जे ग्रुप केलाय तुम्ही टेक्स्टचा, त्याला काय करायचंय, तुम्हाला ब्लेडिंग ऑप्शन ओपन करून घ्यायचंय. त्यामध्ये तुम्हाला काय काय ऍड करायचं ना ते सांगतो. तर आपली डार्क डिझाईन आहे, तर डार्क डिझाईन मध्ये आपण शॅडो ऍड करणार आहे सगळ्यात पहिलं. तर शॅडो बघायचा तुम्हाला, तर शॅडोवर क्लिक करायचे, ड्रॉप शॅडोवर. ऑपेसिटी थोडी वाढवा. त्याच्यानंतर डिस्टन्स वाढवायचा. डिस्टन्स वाढवलं का होईना, तिथं 90 डिग्रीचं दिसते तुम्हाला. ह्याचं तुमचं कसं बी असू शकतं अँगल, नाही का. तर ह्याला 90 करून घ्यायचा पहिला आणि डिस्टन्स असा वाढवून घ्यायचा आहे. मग तुमच्या टेक्स्टच्या खाली अशी शॅडो तयार होईल. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा अशी. आता मी परत ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जातो, तुम्हाला समजेल मग. ड्रॉप शॅडो मी डिस्टन्स 0 ठेवला तर शॅडो पूर्ण जाणार आहे. जसं जसं मी वाढवत जाईन तसं तसं शॅडो येणार आहे खाली. तुम्हाला असं शॅडो वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडी साईज पण वाढवायची, थोडं ब्लर होईल शॅडो तुमचा, नाही का. लय शार्प नको आहे आपल्याला, थोडं ब्लर करू असं. आता एवढं झालं. तुम्हाला पाहिजे तसं ॲडजस्ट करा शॅडो. त्यानंतर इनर शॅडोमध्ये जायचं आहे. पण इनर शॅडोमध्ये जायच्या अगोदर नाही का मी एक टेक्स्चर ॲड करणार आहे. तर टेक्स्चरसाठी आपण नाही का पिंटरेस्टचा वापर करू. इथं तुम्ही टाकू शकता ना का येलो टेक्स्चर. तर खूप शोधल्यानंतर मला जे टेक्स्चर पाहिजे होतं ते भेटलेलं आहे. तुम्हाला दिसलंच असेल मी किती शोधलं ते. तर हे टेक्स्चर मी असं डाउनलोड करतो. इथं नाव बघा, हाय रेस लाईट येल्लो बॅकग्राऊंड आहे वर्टिकल वेक्टरमध्ये. असं सर्च करू शकता तुम्ही. टेक्स्चर मी डाउनलोड केलेलं आहे. आता इकडून मी प्लेस करतोय फाईलमध्ये जाऊन त्या टेक्स्चरला मी प्लेस केलेलं आहे. आणि आपल्याला याला मास्क करायचं आहे बॅकग्राऊंडला, म्हणजे बॅकग्राऊंडलाच म्हणतोय आपल्या टेक्स्टला. तर राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करतोय मी आणि त्यानंतर टेक्स्चरला असं लावून घेतोय. पण तरी पण आपल्या डिझाईनमध्ये ना अजून काहीच झालेलं नाही. कारण आपण तुम्हाला मी मागाशी बोललो इनर शॅडो द्यायचा आपल्याला, तो आपण देऊया. आता इनर शॅडोमध्ये जायचं आणि इथं इनर शॅडोवर क्लिक करून इनर शॅडोमध्ये जायचं आणि त्यानंतर तिथं लायनर डॉज ॲड जो दिसते तुम्हाला, ब्लेंड ऑफ मोड आहे आपला त्याच्यात, तो ब्लेंड मोडमध्ये जाऊन लायनर डॉज घ्यायचा. त्यानंतर डिस्टन्स असा वाढवायचा आहे तुम्हाला. असा डिस्टन्स वाढवून घ्यायचा आहे आणि तुमच्या डिझाईनमध्ये थोडासा एक वेगळं लुक येईन. पण आपण काय करू, जे आपण स्ट्रोक ॲड केला होता, म्हणजे स्ट्रोकला आपण मास्क केलं होतं, मग आता जो मेन स्ट्रोक आहे आपला त्याला परत ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन इनर शॅडो द्यायचा आहे तुम्हाला. असा इनर शॅडो द्या. त्यानंतर त्याला ड्रॉप शॅडो पण द्या थोडा आणि साईज मी कमी करतो. आता शार्पमध्ये देऊया आपण थोडं आणि ऑपेसिटी कमी करूया अशी. तर तुम्ही बघू शकता एक इफेक्ट क्रिएट झालेला आहे. आणि खूप जण म्हणतात त्याला आपण मास्क करून जेवढं पाहिजे तेवढं कसं घेऊ शकतो. मग काय करायचं, मास्क केलेलं आणि जो मेन स्ट्रोक आहे आपला त्याला शिफ्ट दाबून सिलेक्ट करायचं. प्रत्येक जण म्हणतो मला मास्क करून कसं करायचं, नाही का, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं. तर आपण काय करू, जे मास्क केलंय ते आणि जो आपला मेन स्ट्रोक आहे ना त्याला ग्रुप करून घेऊ आणि अल्ट दाबून ना मास्क करूया. पूर्ण गायब होऊन जाईल आपला स्ट्रोक. मग आपण काय करूया, इथून हार्डनेस 0 ठेवू, म्हणजे सॉफ्ट ब्रश घेऊया इथून आणि आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं आपण मारूया. तुम्ही बघू शकता इथं ब्लॅक कलर आहे, इथं व्हाईट कलर घेतलेला आहे. इथं मी परत ब्लॅक कलर घेतला नाही, परत जाणार आहे. हे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही परत व्हाईट कलर घेतोय आणि मला जेवढं लागेल ना तेवढं मी तसं मारून घेतोय. हे बघू शकता तुम्ही, असा इफेक्ट देऊ शकतो आपण. ह्यानंतर तुम्ही इथं फोटो वगैरे, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पुरा आडा विषयत नाही. टेक्स्टचा इफेक्ट तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. बाकी बॅकग्राऊंड तर मी तुम्हाला सांगितले कसं बनवले, तरी पण एकदा मी तुम्हाला सांगतो. इथं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेले त्यामध्ये जाऊन. तर आपण काय केलं तर सर्वात पहिले एक सॉलिड कलर घेतला होता हवाला, त्यानंतर त्याच्यावर एक बॅकग्राऊंड टाकलं, त्यानंतर परत त्याच्यावर एक बॅकग्राऊंड टाकलेलं. सगळं मी सॉफ्ट लाईटच देतोय. त्यानंतर एक लाईटवाला इफेक्ट आणि त्यानंतर फायनल परत लाईटवाला इफेक्ट, असं हे बॅकग्राऊंड आपण क्रिएट केलं होतं. आणि तसंच आपण इकडं क्रिएट केलेलं आहे, त्यामुळं काही विषयच नाही. बाकी याच्यावर व्हिडिओ टाकलेलाच आहे मी. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.